लास्ट टाइम जे आपलं लेक्चर झालं त्या लेक्चरमध्ये आपण नॉन लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व्ह केले होते. दोन इक्वेशन्स पण जे लिनियर नाही आहेत, ax प्लस बी वाय इक्वल्स टू सी ह्या फॉर्ममध्ये नाही आहेत. दोन इक्वेशन्स तर आहेत, व्हेरिएबल पण दोन आहेत एक्स आणि वाय, पण ते लिनियर नाही आहेत. ax प्लस बी वाय इक्वल्स टू सी ह्या टाईपमध्ये नाही आहेत. तसले नॉन लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल कसे सॉल्व्ह करायचे तर त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं लास्ट लेक्चरमध्ये. त्याला आपण कसं सॉल्व्ह केलं होतं तर सबस्टिट्यूशन यूज केलं होतं. एक्स वाय समथिंग एक्स अपॉन 3x प्लस वाय सुटेबल सबस्टिट्यूशन अकॉर्डिंग टू द एक्झाम्पल्स असं याच्यामध्ये न्यू व्हेरिएबल यूज करून ए आणि बी, तर ते दोन इक्वेशन्स लिनियरमध्ये कन्व्हर्ट होत होते सबस्टिट्यूशन यूज केल्यानंतर. पण त्याच्यामध्ये व्हेरिएबल चेंज होते, ए आणि बी याच्यामध्ये ते कन्व्हर्ट होत होते. लिनियरमध्ये कन्व्हर्ट होत होते पण व्हेरिएबल चेंज होत होते ए आणि बी. मग जे कन्व्हर्ट झालेले लिनियर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल आहेत ते आपण सॉल्व्ह करत होतो. आणि त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ए आणि बी त्याच्यावरून आपण आपल्या ओरिजिनल एक्स वायच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट भेटत होत्या. तर आजच्या लेक्चरला आपण त्याच नॉन लिनियर अजून काही वेगळे एक्झाम्पल त्याच टाईपचे नॉन लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल सॉल्व्ह करणार येतं. अजून काही वेगळे थोडे ट्रिकी त्याची लेवल अप आहे असे एक्झाम्पल आजच्या लेक्चरला आपण सॉल्व्ह करणार आहे. तर आजच्या लेक्चरचं फर्स्ट एक्झाम्पल नॉन लिनियरच आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळे नॉन लिनियर सॉल्व्ह करणार, म्हणजे एक्स प्लस बी वाय इक्वल्स टू सी ह्या टाईपमध्ये नाही असेल. आजच्या लेक्चरचं फर्स्ट एक्झाम्पल 27 अपॉन x मायनस 2 प्लस 31 upon y plus 3 equals to 85. Suppose this is first equation and second is a 31 upon x minus 2 plus 27 upon y plus 3 equals to 89. Suppose this is second equation. तर हे दोन एक्झाम्पल्स आहेत, असे दोन इक्वेशन्स आहेत. 27 अपॉन एक्स मायनस 2 प्लस 31 अपॉन वाय प्लस 3 इक्वल्स टू 85. राईट हँड साईड तर एक नंबर्स आहे सीचा. प्रॉब्लेम लेफ्ट हँड साईडचा आहे, एक्स प्लस बी वाय ह्या टाईपमध्ये ते नाही. 27 अपॉन एक्स मायनस 2, 31 अपॉन वाय प्लस 3, 31 अपॉन एक्स मायनस 2, 27 अपॉन वाय प्लस 3 ह्या टाईपमध्ये ते आहेत. तर एक गोष्ट चांगली आहे याच्यामध्ये, तर एक्स मायनस 2 वाय प्लस 3 डिवाइडमध्ये डिनॉमिनेटरला एक्स मायनस 2 वाय प्लस 3, एक्स मायनस 2 वाय प्लस 3 हे दोन्ही इक्वेशन्समध्ये आहे. ही एक चांगली गोष्ट इथं आहे. एक्स मायनस 2 वाय प्लस 3 आणि एक्स मायनस 2 वाय प्लस 3 दोन्ही इक्वेशनमध्ये डिनॉमिनेटरला ते प्रेझेंट आहे. तर मग आपण काय करणार, 1 अपॉन एक्स मायनस 2 याला सबस्टिट्यूट करणार आहे ए आणि 1 अपॉन वाय प्लस 3 याला सबस्टिट्यूट करणार आहे बी. आणि मग हे कन्व्हर्ट होईल कशामध्ये, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, ज्याला आपण सॉल्व्ह करू शकतो कुठल्या पण एका मेथडचा यूज करून. तर आपण फर्स्ट थिंग याला चांगल्या फॉर्ममध्ये लिहू, नंतर सबस्टिट्यूशन यूज करू. आपण याचं अँसर पार्ट स्टार्ट करू. ते जे फर्स्ट इक्वेशन आहे 27 अपॉन एक्स मायनस 2 त्याला मी काय लिहू शकतो, 27 अपॉन एक्स मायनस 2 म्हणजेच काय आहे तर 27 इंटू 1 अपॉन एक्स मायनस 2. 27 अपॉन एक्स मायनस 2 म्हणजेच 27 इंटू 1 अपॉन एक्स मायनस 2 प्लस हे जे आहे 31 अपॉन वाय प्लस 3 यालाच मी कसं लिहू शकतो, 31 इंटू 1 अपॉन वाय प्लस 3 आणि इक्वल्स टू राईट हँड साईड 85. सिम्पली जस्ट रिअरेंजमेंट. आता सेकंड इक्वेशन हे काय आहे, 31 अपॉन एक्स मायनस 2, 31 अपॉन एक्स मायनस 2 याला मी काय लिहू शकतो, 31 इंटू आणि इंटू काय तर 1 अपॉन एक्स मायनस 2 तसं लिहू शकतो. प्लस 27 अपॉन वाय प्लस 3, 27 आहेच आहे अपॉन वाय प्लस 3, 27 अपॉन वाय प्लस 3 याला मी 27 इंटू काहीतरी लिहायचं आहे आणि इंटू 1 अपॉन वाय प्लस 3. राईट हँड साईडला तर 89 आहे ॲज इट इज. ठीक आहे. तर आता इथे एक चांगली गोष्ट झाली. काय चांगली गोष्ट झाली आहे, 27 हे नंबर विसरून जा, 27, 31, 31, 27. पण एक गोष्ट आहे 1 अपॉन एक्स मायनस 2, 1 अपॉन वाय प्लस 3.
1/x-2 1/y+3 त्यालाच मी सबस्टिट्यूट करणार आहे. तर याला मी ए म्हणणार आहे, याला बी म्हणणार आहे. पुट 1/x-2 इक्वल्स टू ए आणि 1/y+3 इक्वल्स टू बी. त्याला मी काय केलं, पुट केलंय. This 1/x-2 equals to new variable a, this 1/y+3 equals to new variable b हे मी पुट केलंय. पण हे पुट केल्यामुळे काय झालंय, तर हे इक्वेशन आता कसं कन्वर्ट होतंय ते बघा. 27 इंटू दिस आणि याला तर मी a म्हटलंय, तर हे काय होईल 27 इंटू a प्लस 31 इंटू दिस, पण याला मी b म्हटलंय, तर हे होईल 31 इंटू b. तर हे पूर्ण इक्वेशन आता असं होईल 27 इंटू 1/x-2 पण 1/x-2 म्हणजे a प्लस 31 इंटू 1/y+3 पण हा 1/y+3 तर याला मी b पुट केलं, तर 31 इंटू b इक्वल्स टू राईट हँड साइड 85. ठीक आहे. नेक्स्ट सपोज दिस इज थर्ड इक्वेशन. ह्या इक्वेशनवरून आता 31 इंटू 1/x-2 1/x-2 ला मी a पुट केलंय प्लस 27 इंटू 1/y+3 आणि 1/y+3 ला मी b पुट केलंय इक्वल्स टू राईट हँड साइड 81 ॲज इट इज. सपोज दिस इज फोर्थ इक्वेशन. आता हे जे दोन इक्वेशन झाले 27 इंटू ए प्लस 31 इंटू बी इक्वल्स टू राईट हँड साइड काही का असणार 31 इंटू ए प्लस 27 इंटू बी असं आहे. आणि ही पण एक स्पेशल केस आहे, जी स्पेशल केस आपण तिसरं चौथं कुठलं तरी लेक्चर त्याच्यामध्ये डिस्कस केलेली आहे. याच्यामध्ये स्पेशालिटी काय आहे, तर हा 27 इथं फर्स्ट इक्वेशन मध्ये ए चा कोएफिशियंट आहे. 27 ही फर्स्ट किंवा थर्ड ज्याला न्यू ऑब्टेन केलं आपण लिनियर मध्ये कन्वर्ट झालंय. लिनियर इक्वेशन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, दोन इक्वेशन आहेत, दोन्ही पण लिनियर आहे, डिग्री 1 आहे, सगळ्या गोष्टी आहेत इथं, तर ते चांगल्या फॉर्म मध्ये आहे. तर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 काय सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. पण याच्यामध्ये पण काय आहे, तर हा 27 थर्ड इक्वेशन मध्ये ए चा कोएफिशियंट आहे ना, हाच 27 सेकंड इक्वेशन फोर्थ इक्वेशन मध्ये b चा कोएफिशियंट आहे दुसऱ्या इक्वेशन मध्ये. आणि सिमिलरली 31 इज अ कोएफिशियंट ऑफ b, 31 इज अ कोएफिशियंट ऑफ a. तर हे 27 एकदा a चा कोएफिशियंट आहे, एकदा b चा, 31 एकदा b चा आणि एकदा a चा कोएफिशियंट आहे. असं जर असलं तर ह्या टाइपचे कसे सॉल्व्ह करायचे, सिम्पली ह्या दोन्हीची एकदा ऍडिशन करायची, तुम्हाला एक इक्वेशन भेटेल, एकदा कुठल्यामधून पण कुठलं सबट्रॅक्ट करा, तुम्हाला अजून एक इक्वेशन भेटेल आणि ते दोन इक्वेशन परत एकदा ऍड करायचे, एक व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटेल, दुसऱ्याची नंतर भेटेल सबस्टिट्यूशन यूज करून. आता पहा मी काय सांगितलंय, हे स्पेशल केस आहे. 27 एकदा ए चा कोएफिशियंट आणि एकदा बी चा कोएफिशियंट, 31 इथं बी चा कोएफिशियंट आहे, इथं ए चा कोएफिशियंट आहे. अशी स्पेशल केस जर असेल, एकच नंबर दोन्ही व्हेरिएबलचा कोएफिशियंट, परत दुसरा नंबर दोन्ही व्हेरिएबलचा कोएफिशियंट, तर हे इक्वेशन सॉल्व्ह कसे करायचे, एकदा हे 3 आणि 4 ऍड करायचे, ऍड करून काय भेटेल एक इक्वेशन, एकदा सबट्रॅक्ट करायचे. आणि सबट्रॅक्ट कसे करायचे, कशामधून पण काही पण सबट्रॅक्ट करा, भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे, आपण एकदा ऍड तर करू, ऍड करून काय होतंय बघू, सबट्रॅक्ट कशातून काय करायचं ते नंतर बघू. सध्या आपण इक्वेशन 3 आणि 4 ऍड करू. ऍड इक्वेशन्स 3 आणि 4 ऍड करायचे. 27 31 दिस इज 58. ठीक आहे, ऍड करायचे इथं 3 आणि 4. आणि ऍड कसे करणार आपण, तर सिम्पली लेफ्ट हँड साइड जी असेल ती ऍड करायची. ह्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड 21a प्लस 31b, याची 31a प्लस 27b अशी आहे. तर लेफ्ट हँड साइड ऍड करा आणि काय ऍड होईल, ए चे कोएफिशियंट 27 31 दॅट इज 58. नंतर इथं पण ऍडिशन होईल 31 57, हा ए तर राहणारच आहे. 27 31 ची ऍडिशन होईल 58a, इथं पण 31 27 ची ऍडिशन होईल दॅट इज 58b इक्वल्स टू राईट हँड साइड ची पण ऍडिशन होईल. ठीक आहे, आणि दॅट इज 114. दिस इज 90 आणि 90 मध्ये 84 ऍड करायचे, दॅट इज 174.
85 89 हा 1 इकडे जर मी ॲड केला तर 90 आणि 84 ॲड करायचे. 90 आणि 80 जर ॲड केली तर 170 आणि 170 मध्ये अजून 4 ॲड करायचे 174. ॲडिशन जशी वे असेल कोणीतरी युज्युअल 5 9 14 1 कॅरी 18 16 16 मध्ये एक 17 आणि 4 170. तर हे ॲडिशन करून असं भेटेल. पण आता पहा 58 आणि इथं पण 58 आहेच आहे. 174 ॲक्च्युली 58 ना डिवाइड होते. तर 58 इंटू 3 58 इंटू जर 3 केलं तर ते 174 असते. तर पहा इथं 58 इंटू ए प्लस 58 इंटू बी आणि हा जो राईट हँड साईडचा नंबर आहे 172 तो पण ॲक्च्युली 58 इंटू 3 आहे. तर सगळ्यामध्ये 58 कॉमन आहे. तर मी काय करतो थ्रूआउट 58 नी डिवाइड करतो. तर 58 इथून सगळीकडूनच रिमूव्ह होऊन जाईल. तर 58 नी डिवाइड केल्यानंतर 58/58 दॅट इज 1 आणि हा ए असाच राहील प्लस 58/58 तो पण 1 होईल आणि इथं बी असाच राहील इक्वल्स टू राईट हँड साईडला 174/58 दॅट इज 3 आणि याला नेक्स्ट इक्वेशन देतोय. सपोज दिस इज 5. काय केलं हे एकदा हे इक्वेशन मी ॲड केले. ॲड करून मला असं भेटले 27 31 58 ए 31 27 58 बी आणि राईट हँड साईड 85 89 174. ठीक आहे. तर याच्यामध्ये 58 सगळीकडे कॉमन आहे. थ्रूआउट सगळीकडे मी 58 नी डिवाइड केले. दोन्ही साईडला 58/58 1 इंटू ए म्हणजेच ए 58/58 म्हणजे 1 इंटू बी म्हणजेच बी आणि 174/58 आणि दॅट इज 3 170. सगळीकडे 58 नी डिवाइड करून मला ए प्लस बी इक्वल्स टू 3 भेटले. आता मी काय सांगितलं होतं हे दोन इक्वेशन एकदा ॲड करायचे. दोन इक्वेशन ॲड करून मला असं भेटलं. आता काय करायचं याच्यामधून कुठल्या तरून एक काहीतरी सबट्रॅक्ट करायचंय. तर पहा इथं 31 आहे त्याच्यामधून ह्या 21 तुम्ही सबट्रॅक्ट करू शकता मोठ्या नंबरमधून छोटा. इथं पण 89 आहे त्याच्यामधून 58 सबट्रॅक्ट होईल. इथं 27 मधून काहीतरी होईल पण आता दोन नंबर इथं मोठे 31 मधून 27 81 89 मधून 85 सबट्रॅक्ट करू शकता. इथं मात्र निगेटिव्ह येणार आहे. ठीक आहे. तर मी इक्वेशन 3 सबट्रॅक्ट करतोय इक्वेशन 4 मध्ये. तर सबट्रॅक्ट 3 फ्रॉम 4 हे 3 इक्वेशन सबट्रॅक्ट करायचे. म्हणजेच मी ऍक्च्युअली काय करतोय 4 - 3 इक्वेशन 4 मधून इक्वेशन 3 सबट्रॅक्ट करायचे. 3 सबट्रॅक्ट करायचंय 4 मधून. ठीक आहे. तर आता हे 4 आहे 4 मधून 3 सबट्रॅक्ट करायचंय. आता 31 मधून 21 जाईल 4 राहील आणि ए तसाच. ठीक आहे. 31 मधून 27 जाईल 4 राहील ए तसाच. नंतर 27 मधून 31 जाते पण 21 छोटा आहे त्याच्यामधून 31 सबट्रॅक्ट करायचे. सबट्रॅक्शन होई पण निगेटिव्ह मध्ये राहील -4 आणि बी ॲज इट इज. ठीक आहे. 27 मधून 31 सबट्रॅक्ट होते -4 बी ॲज इट इज. 31 मधून 27 सबट्रॅक्ट होते 4 ए ॲज इट इज आणि इथं 89 मधून 85 सबट्रॅक्ट होते दॅट इज इक्वल्स टू 4. ठीक आहे. आता जर बघितलं इथं तर 4 4 4 सगळीकडेच आहे. मग थ्रूआउट 4 नी डिवाइड करायचं. तर थ्रूआउट 4 नी डिवाइड केल्यानंतर इथून 4 सगळ्यामधून रिमूव्ह होऊन जाईल आणि सगळ्यामधून 4 रिमूव्ह जर झाला तर इथून 4 रिमूव्ह होईल कारण डिवाइड करतोय आपण 4 इंटू ए म्हणजे ऍक्च्युली काय होतंय 4/4 1 होतंय 1 इंटू ए 4/4 1 इंटू बी आणि 4/4 1 आणि सपोज दिस इज 6th इक्वेशन. तर आता इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 मध्ये काय झालं इक्वेशन 5 a प्लस बी इक्वल्स टू 3 इक्वेशन 6 मध्ये a मायनस बी इक्वल्स टू 1. तर इथं b चा कोएफिशियंट 1 आहे इथं पण b चा कोएफिशियंट 1 पण निगेटिव्ह साइन सोबत आहे. तर मग काय होतंय दोन्हीचे पण कोएफिशियंट सेम आहे मोरोवर साइन पण निगेटिव्ह आहे. तर इथून तुम्ही जर हे दोन इक्वेशन ऍड केले तर b एलिमिनेट होणार आहे कारण b चा कोएफिशियंट इथं 1 आहे इथं -1 आहे म्हणजे सेम आहे निगेटिव्ह साइन सोबत आपण तसं म्हणतो ना. तर दोन इक्वेशन ऍड करून व्हेरिएबल बी एलिमिनेट होणार आहे. कोणते दोन 5 आणि 6 ऍड करून बी व्हेरिएबल एलिमिनेट होणार आहे. ए ची व्हॅल्यू भेटणार आहे. तर आपण ऍड करू इक्वेशन 5 and 6. आता इक्वेशन 5 इक्वेशन 6 ऍड करायचंय. ऍड कसं करता इथं पण आपण एकदा ऍड केलंय. लेफ्ट हँड साइड ऍड करायची. याची लेफ्ट हँड साइड a प्लस बी आहे याची लेफ्ट हँड साइड a मायनस बी आहे. मग ऍड करताना हा a मध्ये ऍड होईल a प्लस a दॅट इज 2a a प्लस a 2a
बी आणि मायनस बी, ॲडिशन मध्ये मात्र 0 होणार. प्लस बी आहे मायनस बी आहे, ज्यावेळेस आपण ऍड करतो त्या ॲडिशन मध्ये ती ॲडिशन 0 होणार, कारण मायनस आहे, एकाला प्लस आहे एकाला मायनस आहे. 3 आणि 1 ॲडिशन मध्ये 3 + 1 4 होऊन जाईल. ठीक आहे, तर 2a + 0 दिस विल इम्प्लाय दॅट 2a + 0 म्हणजेच 2a = 4. 2a + 0 म्हणजेच 2a. 2a = 4. जर 2a = 4 असेल तर a = 4/2 म्हणजेच a = 2 होऊन जाईल. ठीक आहे, a = 2 होऊन जाईल. आता b ची व्हॅल्यू, पण b ची व्हॅल्यू कुठून भेटेल? याच्यामध्ये 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 कुठं पण एका ठिकाणी जर पुट केली a = 2 तर तिथून मला b ची व्हॅल्यू भेटेल 3, 4, 5, 6. याच्यामध्ये कुठं पण एका ठिकाणी 3, 4, 5, 6 कुठं पण एका ठिकाणी पुट करा, काय भेटेल? b ची व्हॅल्यू. सोबत तर हे दिसतंय मला, मी याच्यामध्ये पुट करतो पुट, आणि काय पुट करायचं तर a = 2. आणि कशामध्ये पुट करतो मी तर इक्वेशन 5 मध्ये पुट a = 2. ही जी a ची व्हॅल्यू आली कशामध्ये तर इक्वेशन 5 मध्ये. तर इक्वेशन 5 काय आहे? a + b = 3. तर 2 + b = 3, कारण a ची व्हॅल्यू 2, हा प्लस ॲज इट इज b = राईट हँड साईडला 3 आहे. a + b = 3 म्हणजेच 2 + b = 3, कारण a ची व्हॅल्यू 2 आहे. तर 2 + b = 3 म्हणजेच b = काय होईल? 3 - 2 म्हणजेच b = 1. कारण हा इकडे 2 पॉझिटिव्ह मध्ये राईट हँड साईडला जाऊन निगेटिव्ह होईल. लेफ्ट हँड साईडला फक्त b राहील. हा 2 राईट हँड साईडला शिफ्ट केला, तो लेफ्ट हँड साईडला पॉझिटिव्ह आहे, राईट हँड साईडला निगेटिव्ह होईल. तर b = 3 - 2. b = 3 - 2 म्हणजेच b = 1. तर मला इथं भेटली a ची व्हॅल्यू 2, इथं भेटली b ची व्हॅल्यू 1. पण ह्या व्हॅल्यू नको इथं, ह्या व्हॅल्यू ऍक्च्युली मला काय सॉल्व्ह करायचं आहे? एक्स वायच्या व्हॅल्यू पाहिजे. पण एक्स वायच्या व्हॅल्यू तरी कुठून भेटतात? तर याच्यावरूनच भेटतात. a ची व्हॅल्यू भेटली, b ची व्हॅल्यू भेटली, इथूनच एक्स वायच्या व्हॅल्यू भेटून जाणार इथं. आता ह्या एक्स वायच्या व्हॅल्यू कशा भेटल्या? जे मी सबस्टिट्यूशन यूज केलं होतं त्याच सबस्टिट्यूशन वरून. बट काय सबस्टिट्यूशन मी यूज केलं होतं a आणि b च्या टर्म मध्ये? तर ते सबस्टिट्यूशन असं होतं पहा, ते मी तर रब केले ते जर a = x - 2, बट 1/x - 2 = a असं पुट केलं होतं. आणि अजून एक सबस्टिट्यूशन यूज केलं होतं 1/y + 3 = b. याच्यावरून भेटते काय? x आणि y च्या व्हॅल्यूज. आता इथं a ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, इथं b ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ह्या इक्वेशन वरून पहा, ॲज 1/x - 2 = a, this will implies that 1/x - 2 = ही a ची व्हॅल्यू मी फाइंड आउट केली, आणि a ची व्हॅल्यू काय आहे तर 2 आहे. तर मी याला 2 पुट केलं. ठीक आहे, दिस विल इम्प्लाय दॅट 1/x - 2, हा x - 2 इकडं लेफ्ट हँड साईडला डिवाइड आहे, राईट हँड साईडला जाऊन मल्टिप्लाय होईल. लेफ्ट हँड साईडला फक्त 1 बाकी राहील. 1/x - 2 म्हणजे अपॉनचा x - 2 इकडं मल्टिप्लाय होईल. लेफ्ट हँड साईडला फक्त 1 राहील, तर 2 × x - 2. ठीक आहे, एवढं होईल. सो दिस विल इम्प्लाय दॅट 1 = हा 2 ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल 2 × x - 2. तर 2 ह्या दोन्ही टर्मला x ला मल्टिप्लाय होईल 2x, ह्या 2 ला मल्टिप्लाय होईल -4. सो 1 = 2x - 4. मी इकडे कंटिन्यू करतो हा पार्ट. जर 1 = 2x - 4 असेल तर हा -4 राईट हँड साईडला पॉझिटिव्ह आहे, लेफ्ट हँड साईडला जाऊन तो प्लस होईल. तर 1 + 4 = 2x भेटेल. हा -4 लेफ्ट हँड साईडला प्लस होईल, तर 1 + 4 = राईट हँड साईडला 2x. तर 1 + 4 = 5 = 2x. ठीक आहे, 5 = 2x. तर आता राईट हँड साईडला जर बघितलं तर 2 ह्या x बरोबर मल्टिप्लाय आहे कुठं? राईट हँड साईडला. तर लेफ्ट हँड साईडला तो डिवाइड होईल. तर 5/2 = x. तर ही झाली x ची व्हॅल्यू. 5/2 = x. तर मला भेटली x ची व्हॅल्यू. आता मला लागते y ची व्हॅल्यू.
तर x ची व्हॅल्यू कुठून भेटली, तर हे इक्वेशन वापरलं मी सबस्टिट्यूशन 1/x-2 इक्वल्स टू a. याच्यामध्येच a ची व्हॅल्यू 2 पुट केली, थोडं सिम्प्लिफाय केलं आणि मला भेटली x ची व्हॅल्यू 5/2. आता हे दुसरं सबस्टिट्यूशन राहिलंय. ऑल्सो दुसरं सबस्टिट्यूशन काय आहे, 1/y+3 इक्वल्स टू b. हे सबस्टिट्यूशन. तर b ची व्हॅल्यू ऑलरेडीच माझ्याकडे आहे. दिस विल इम्प्लाय दॅट 1/y+3 इक्वल्स टू b आणि b ची व्हॅल्यू 1 आहे. तर दिस इज इक्वल्स टू 1, कारण b ची व्हॅल्यू मी ऑलरेडी फाइंड आउट केली, b इक्वल्स टू 1. आता हा y+3 डिवाइड आहे कुठं, लेफ्ट हँड साईडला. राईट हँड साईडला तो मल्टिप्लाय होईल, लेफ्ट हँड साईडला फक्त 1 राहील. सो 1 इक्वल्स टू हा y+3 ह्या 1 ला मल्टिप्लाय होणार आहे. सो दिस विल इम्प्लाय दॅट 1 इक्वल्स टू y+3, कारण 1 इंटू 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं, 1 इंटू y+3 आहे. तर 1चं मल्टिप्लिकेशन y+3 बरोबर y+3 राहणार आहे. 1 ला कशाने पण मल्टिप्लाय करा, त्याच्याबरोबर मल्टिप्लाय, तेच त्याचा आन्सर. दिस विल इम्प्लाय दॅट हा आता -+3 राईट हँड साईडला पॉझिटिव्ह आहे, इकडे येऊन तो निगेटिव्ह होईल. सो 1 - 3 इक्वल्स टू y. राईट हँड साईडला तो पॉझिटिव्ह आहे, लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह होईल. सो 1 - 3 इक्वल्स टू 2 आणि 1 - 3 इक्वल्स टू y. तर 1 - 3 इक्वल्स टू -2 इक्वल्स टू y. इकडे तो निगेटिव्ह झाला, 1 - 3 इक्वल्स टू y आणि 1 - 3 तर छोटा आहे, त्याच्यातून तुम्ही 3 सबट्रॅक्ट करता, त्यामुळे निगेटिव्ह ऑफ -2. तर ही झाली y ची व्हॅल्यू. तर y ची व्हॅल्यू -2 आणि x ची व्हॅल्यू 5/2. x ची व्हॅल्यू 5/2. अजून एक एक्झाम्पल मी, ठीक आहे, हे हा एवढं जे पार्ट बोर्डवरती आहे तो मी रब करतोय. हे इक्वेशन इथं कम्प्लिटली सॉल्व्ह होत आहे. आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू लागत होत्या. x ची व्हॅल्यू 5/2, y ची व्हॅल्यू -2. मी हा सगळा पार्ट रब करतोय आणि आपण अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू. हेच नॉन लिनियर. परत दोन इक्वेशन्स आहेत, लिनियर मात्र नाही येतं. अपॉन एक्स आहे, 2/x हे तुझं व्हेरिएबल आहे तेच डिनॉमिनेटरला आहे, डिवाइड आहे ते. 2/x - 3/y इक्वल्स टू 15, 8/x + 5/y इक्वल्स टू 77. दोन्ही पण जे व्हेरिएबल आहेत ते डिनॉमिनेटरला आहेत. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि वाय. तर आपण हे जे नॉन लिनियर आहे याला कन्वर्ट करणार आहे कशामध्ये, लिनियरमध्ये. आणि कसं कन्वर्ट करणार आहे, तर सबस्टिट्यूशन यूज करून. तर फर्स्ट गेला मी चांगल्या फॉर्ममध्ये लिहितोय. फर्स्ट जे इक्वेशन आहे आपण याचा आन्सर पार्ट स्टार्ट करू. तर 2/x ला काय लिहिणार मी, 2 इंटू समथिंग, आणि 2/x ला मी 2 इंटू 1/x. 2 इंटू 1/x म्हणजेच 2/x असतो. मायनस 3/y. तर 3/y ला लिहिन मी 3 इंटू 1/y इक्वल्स टू राईट हँड साईडचा 15 ॲज इट इज. ठीक आहे. फक्त 2/x ला मी लिहिले 2 इंटू 1/x, 3/y ला लिहिले 3 इंटू 1/y. हे जे इक्वेशन आहे याला पण इथं 8/x आहे. त्या 8/x ला मी लिहितोय 8 इंटू 1/x. 8 इंटू 1/x, 8/x आहे. 8/x त्याला मी लिहिलं 8 इंटू 1/x. प्लस 5/y. त्या 5/y ला मी लिहितोय 5 इंटू 1/y आणि इक्वल्स टू राईट हँड साईड 77 ॲज इट इज.
तर आता 1/x 1/y 1/x 1/y सगळीकडेच आहे. 2 × 1/x 3 × 1/y 8 × 1/x 5 × 1/y. तर 1/x 1/y 1/x 1/y दोन्ही पण इक्वेशन मध्ये प्रेझेंट आहे. तर यालाच 1/x ला मी सबस्टिट्यूट करणार आहे. आणि काय सबस्टिट्यूट करणार आहे तर पुट 1/x = a आणि 1/y = b असं सबस्टिट्यूशन यूज करणार आहे. हेच 1/x 1/y 1/x 1/y यालाच सबस्टिट्यूट करणार आहे. 1/x ला a पुट केलं 1/y ला b पुट केलं. पण असं पुट केल्यामुळं काय झालं तर हे इक्वेशन कन्व्हर्ट झालं कशामध्ये 2 × 1/x आणि ह्या 1/x ला मी a म्हणलं. ठीक आहे. मायनस 3 × 1/y आणि ह्या 1/y ला मी b म्हटलंय इज इक्वल्स टू 15 आहे. इज इक्वल्स टू 15 आहे. तर हे असं होईल 2a - 3b = 15 आणि हे याला मी नेक्स्ट नंबर देतोय. सपोज दिस इज थर्ड इक्वेशन. आता हे जे इक्वेशन आहे 8 × 1/x 8 × 1/x 1/x ला मी a पुट केलंय मायनस प्लस आहे प्लस 5 × 1/y. तर 5 × 1/y ह्या 1/y ला मी b पुट केलंय इक्वल्स टू राईट हँड साइड 77 ॲज इट इज. सपोज दिस इज फोर्थ इक्वेशन. 2 × 1/x म्हणजेच 2 × a 3 × 1/y म्हणजेच 3 × b 8 × 1/x म्हणजेच 8 × a 5 × 1/y म्हणजे 5 × b. ठीक आहे. तर हे कन्व्हर्ट झालं. कशामध्ये कन्व्हर्ट झालंय तर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये. हे दोन. आता इथे जे थर्ड आणि फोर्थ इक्वेशन्स आहे 2a - 3b = 15 8a + 5b = 77. आपल्याला हे दोन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहेत. हे सॉल्व्ह करायचे. इथून आपल्याला a b च्या व्हॅल्यूज भेटतील. तर हे सॉल्व्ह करण्यासाठी 3 मेथड आहेत. आपण कुठली पण एक मेथड यूज करू शकतो. इथं मी काय यूज करतोय व्हेरिएबल एलिमिनेशन मेथड यूज करतोय कारण मला इथे दिसतंय एक व्हेरिएबल सेम होऊ शकतात. 2a आहे 8a आहे. याला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 8a होऊन जाईल. खाली पण 8 आहे a चा कोएफिशियंट सेम होऊन जाईल आणि मग a व्हेरिएबल एलिमिनेट होतोय. तर मी काय करतोय मग इक्वेशन 3 ला 4 ने मल्टिप्लाय करतोय. इक्वेशन 3 ला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होते मी तेवढंच लिहितो मल्टिप्लाय इक्वेशन 3/4. इक्वेशन 3 ला 4 ने मल्टिप्लाय करतोय. 3 इक्वेशन 2a - 3b = 15 आहे. त्या थ्रू आउट इक्वेशन 3 ला 4 ने मल्टिप्लाय करतोय आणि 4 नेच का तर याला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2a तो 8a होईल. मग a चा कोएफिशियंट ह्या इक्वेशन मध्ये सेम होत जाईल कारण दुसऱ्या ऑलरेडी फोर्थ इक्वेशन मध्ये a चा कोएफिशियंट 8 आहेच आहे. ठीक आहे. तर 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर थर्ड इक्वेशनला काय भेटतंय तर 2 × a आहे तर तो होईल 8 × a मायनस इथं पण 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे 3 × b आहे तो होईल 12 × b इक्वल्स टू राईट हँड साईडला पण 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे 15 आहे तर 15 × 4 60 होईल. सपोज दिस इज फिफ्थ इक्वेशन. आणि आता जर बघितलं आपण फोर्थ इक्वेशन आणि फिफ्थ इक्वेशन. फोर्थ इक्वेशन मध्ये a चा कोएफिशियंट 8 आहे. फिफ्थ इक्वेशन मध्ये पण a चा कोएफिशियंट 8 आहे. पण दोन्हीचे साइन सेमच आहे पॉझिटिव्ह आहे. इथून जर a एलिमिनेट करायचा असेल तर सबट्रॅक्ट करावं लागेल. एकतर फोर्थ मधून 3 किंवा 3 मधून 4 काही पण करा a एलिमिनेट होणारच आहे. तर मग इझी जे आहे ते मी सबट्रॅक्ट करतोय कारण राईट हँड साईडला 77 आहे इथं राईट हँड साईडला 60 आहे. त्यामुळे मी 3 इकडं फिफ्थ जो आहे तोच सबट्रॅक्ट करतोय फोर्थ मधून. म्हणजे सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 5 हे सबट्रॅक्ट करतो मी याच्यामधून फ्रॉम 4. म्हणजेच मी 4 - 5 करतो. 4 - 5 हे 5 नंबरचं जे इक्वेशन आहे ते मी सबट्रॅक्ट करतोय. हे सबट्रॅक्ट करतोय याच्यामधून म्हणजेच मी 4 - 5 करतोय. इक्वेशन 4 मधून इक्वेशन 5 सबट्रॅक्ट करतोय. आता सबट्रॅक्शन कसं होणार लेफ्ट हँड साईड सबट्रॅक्ट होणार राईट हँड साईड सबट्रॅक्ट होणार. आता मी लेफ्ट हँड साईडचं सबट्रॅक्शन करतोय 8a त्याच्यामधून हा 8a अगोदर सबट्रॅक्ट होणार आणि ते भेटेल तुम्हाला 0. ठीक आहे कारण 8a मधून 8a सबट्रॅक्ट करायचं आहे भेटेल तुम्हाला 0. आता 5b मधून -12b सबट्रॅक्ट करायचं आहे. सध्या मी ते तसंच लिहितोय 5b आहे आणि त्याच्यामधून काय सबट्रॅक्ट करायचं आहे इथं 5b आहे याच्यामधून
-12b सबट्रॅक्ट करायचे आणि सबट्रॅक्शन तर राईट हँड साईडला म्हणजे फक्त लेफ्ट हँड साईडचं सबट्रॅक्शन झालं. 8a मधून 8a गेला 0 राहिला. 5b मधून 12b सबट्रॅक्ट केलाय. 5b मधून सबट्रॅक्ट केलाय -12b. तेवढंच मी लिहिलंय फक्त. राईट हँड साईडला 77 त्याच्यामधून 60 सबट्रॅक्ट करायचं आहे. 77 त्याच्यामधून 60 सबट्रॅक्ट केल्यानंतर मला भेटेल 17. 17 भेटेल. पण आता इथं काय झालंय 0 प्लस काही का असाना 0 प्लस याच्यामध्ये 0 ऍड करायचा आहे. 0 कशात पण ऍड करा सबट्रॅक्ट करा काहीच फरक नाही पडत. तर 0चा इथं विषयच संपलाय. फक्त काय राहिलंय मग 5b मायनस त्याच्यामधून काय करायचंय -12b. 5b मधून सबट्रॅक्ट करायचंय -12b. याचाच मिनिंग होतो 5b मध्ये 12b ऍड करायचं आहे. 5b मधून सबट्रॅक्ट करायचं आहे काय -12b. याचाच मिनिंग होतो 5b मध्ये 12b ऍड करायचं आहे. दिस इज इक्वल्स टू 17. 5b प्लस 12b दॅट इज इक्वल्स टू 17b इक्वल्स टू 17. ठीक आहे. तर 17b इक्वल्स टू 17b इकडे जाऊन डिवाइड होईल. तर b इक्वल्स टू 17/17 म्हणजेच मला भेटेल b इक्वल्स टू 1. ठीक आहे. मला भेटेल b इक्वल्स टू 1. आता एकदा का b चं भेटलं a कुठून भेटेल हे जे इक्वेशन्स येतात 3, 4, 5 याच्यामध्ये कुठं पण एका ठिकाणी b ची व्हॅल्यू 1 पुट करा a ची व्हॅल्यू भेटून जाईल. तर सोपं जे आहे ते मी इथं पुट करतोय. इथून कुठून भेटेल तर मला इथे छोटे छोटे नंबर मी याच्यामध्ये पुट करतोय. पुट b इक्वल्स टू 1 इन 5. हे जे इक्वेशन आहे 5 त्याच्यामध्ये मी पुट करतोय b इक्वल्स टू 1. तर काय भेटेल 8a असाच आहे मायनस 12 इंटू b 12 इंटू b आहे आणि b ची व्हॅल्यू 1 आहे. तर 12 इंटू 1 म्हणजे 12च राहील. राईट हँड साईडला 60 आहे. ठीक आहे. राईट हँड साईडला 60 आहे. आता काय झालं 8a मायनस 12 इक्वल्स टू 60 म्हणजेच 8a इक्वल्स टू हा 12 इकडं ऍड होईल. लेफ्ट हँड साईडला तो निगेटिव्ह आहे. राईट हँड साईडला तो ऍड होईल आणि कशामध्ये ऍड होईल तर 60 मध्ये ऍड होईल. तर 12 प्लस 60 मध्ये तो ऍड होणार आहे आणि 60 मध्ये ऍड झाल्यानंतर मला भेटेल 72. 12 हा 60 मध्ये ऍड होईल तर 72 भेटेल. आता 8a इक्वल्स टू 72 आहे. 8a इक्वल्स टू 72 आहे. तर हा 8 आता राईट हँड साईडला डिवाइड होईल. तर काय होईल मग a इक्वल्स टू 72/8. a इक्वल्स टू 72/8 आणि 72/8 इथं नाही. तर a ची व्हॅल्यू भेटली मला 9. तर मला b ची व्हॅल्यू भेटली a ची व्हॅल्यू भेटली. b ची व्हॅल्यू 1 भेटली a ची व्हॅल्यू 9 भेटली. पण अजून सुद्धा काम संपलेलं नाहीये. का तर इथं भेटल्यात a आणि b च्या व्हॅल्यू. आपल्याला पाहिजे तर x आणि y च्या. आपल्याला पाहिजेत x आणि y च्या व्हॅल्यू. तर x आणि y च्या व्हॅल्यू लगेच भेटणार आहेत ह्या सबस्टिट्यूशन. ठीक आहे. तर x आणि y च्या व्हॅल्यूज आपण आता फाइंड आउट करू. a आणि b च्या भेटल्या आपल्याला x आणि y च्या तर त्या लगेचच भेटणार आहेत. पण पहिलं सबस्टिट्यूशन काय आहे 1/x इक्वल्स टू a आहे. फर्स्ट सबस्टिट्यूशन. इथून मला a ची व्हॅल्यू ऑलरेडी भेटलेली आहे. तर 1/x इक्वल्स टू a आहे आणि a ची व्हॅल्यू 9 आहे म्हणजे 1/x इक्वल्स टू 9 असं भेटतं. जर 1/x इक्वल्स टू 9 असेल आणि x इकडे डिवाइड असेल तर इकडे जाऊन तो मल्टिप्लाय होईल आणि हा 9 इकडे मल्टिप्लाय इकडे जाऊन तो डिवाइड होईल. तर 1/9 इक्वल्स टू x. हा 9 राईट हँड साईडला मल्टिप्लाय आहे. कशाबरोबर मल्टिप्लाय येतो तर 9 इंटू 1 आहे. तो 1 बरोबर मल्टिप्लाय आहे. तर 9 ह्या 1 बरोबर मल्टिप्लाय आहे. कुठं राईट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला जाऊन तो डिवाइड होईल. तर लेफ्ट हँड साईडला तो डिवाइड होईल. आता x इकडं डिवाइड आहे. राईट हँड साईडला तो मल्टिप्लाय होईल. कोणाबरोबर x 1 बरोबर. तर x इकडे आला 1 बरोबर मल्टिप्लाय झाला आणि 9 इकडे आला डिवाइड झाला. ठीक आहे. तर x राईट हँड साईडला 1 बरोबर मल्टिप्लाय होणार. x जर राईट हँड साईडला 1 बरोबर मल्टिप्लाय झाला तर तो x भेटतो. हा 9 इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड होतो. 1/9 इक्वल्स टू x. सिम्पली x ची व्हॅल्यू भेटून जाईल. अजून एक सबस्टिट्यूशन मी यूज केलं आणि कुठलं सबस्टिट्यूशन होतं तर 1/y इक्वल्स टू b हे सबस्टिट्यूशन होतं. पण b ची व्हॅल्यू मी ऑलरेडी फाइंड आउट केलेली आहे आणि b ची व्हॅल्यू काय आलेली आहे तर 1/y इक्वल्स टू b आणि b ची व्हॅल्यू आहे 1.
ठीक आहे, बीची व्हॅल्यू आहे 1. तर 1/y इक्वल्स टू 1, हा y इकडं डिवाइड आहे राईट हँड साईडला जाऊन तो मल्टिप्लाय होईल 1 बरोबर. सो 1 इंटू y म्हणजेच y, लेफ्ट हँड साईडला 1 राहील. सो y इक्वल्स टू 1. तर ही झाली y ची व्हॅल्यू, ही झाली x ची व्हॅल्यू. x इक्वल्स टू 1/y, y इक्वल्स टू 1. ठीक आहे, x इक्वल्स टू 1/9, x इक्वल्स टू 1/9, y इक्वल्स टू 1. तर हे आहेत x आणि y च्या व्हॅल्यूज. ठीक आहे, ह्या टाईपचे जे नॉन लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत 2 व्हेरिएबल मधले, त्याला आपण सॉल्व्ह केलंय, पण डायरेक्टली नाही तर कन्वर्ट करून. आणि कशामध्ये कन्वर्ट करून, तर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल याच्यामध्ये कन्वर्ट करून तिन्हीपैकी कुठली पण एक मेथड यूज करून आपण सॉल्व्ह करू शकतो. आजच्या लेक्चरला आपण इथं स्टॉप करू. उद्याच्या लेक्चरला आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल याचे काहीतरी ॲप्लिकेशन्स बघणार आहेत. पण ठीक आहे, सध्या पुरता आपण आजच्या दिवसात इथं स्टॉप करू. ठीक आहे, थँक्यू.